फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ चंद्रशेखर बावनकुळेंकडे. राज्याच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री पदावरून चांगलंच वातावरण तापताना दिसतंय. खासदार संजय राऊत दावा करतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यावर राज्यात चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, तर कधी दावा केला जातो की फडणवीस केंद्रात गेल्यावर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. अधूनमधून इतर नेत्यांची देखील नावं समोर येतात. आता राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सुनेत्रा पवार यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देण्याची मागणी केली आहे. 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तर देवेंद्र फडणवीसांचं 2.5 वर्षात कार्यकाळ पूर्ण झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यानं केली आहे. त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की खरंच देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहेत का? फडणवीस केंद्रात गेल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? भाजप सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री पद देईल का? सगळेच पक्ष मुख्यमंत्री पदावर का दावा करतायत? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, तुम्ही पाहताय LS मराठी. राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार आहे. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत देखील आहे असंही म्हटलं जात आहे. मात्र फडणवीस केंद्रात गेल्यावर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय. फडणवीस अद्याप केंद्रात गेले नाहीये, तरीही सर्वच पक्षाकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जातोय. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सर्वांसाठी चांगलं काम केलंय. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याची धुरा सांभाळतील असा दावा शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे 6 खासदार फोडल्यापासून त्यांचं राजकीय वजन चांगलंच वाढलंय. तसंच ठाकरे गटाचे आमदार देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात जाणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय. ज्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर केंद्रीय मंत्री अमित शहा एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवू शकतात अशी चर्चा आहे. शिंदे देखील मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीस केंद्रात गेल्यावर राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होतील. फडणवीसच बावनकुळेंच्या नावाची शिफारस करतील, मात्र एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळणार नाही असा दावा केलाय. तरी आपण अशी एक शक्यता मानू की फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजप आणि शिंदे गटात मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या सुप्त संघर्षात आता राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यानं थेट राष्ट्रवादीला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देण्याची मागणी केली आहे. फडणवीसांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्याचा दावाही या नेत्यानं केलाय. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे. भाजपचं वरिष्ठ नेतृत्व अतिशय समजूतदार असल्यानं ते राष्ट्रवादीला नक्कीच संधी देतील. महायुतीत पहिल्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या 2.5 वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण होत आलाय. त्यामुळे उर्वरित 2.5 वर्षांचा कार्यकाळ हा राष्ट्रवादीला देण्यात यावा. सध्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये मोठी संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे हे मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देऊन महायुतीनं देशासमोर एक नवं उदाहरण निर्माण करावं. स्वर्गीय अजितदादांनी महाराष्ट्रात जो पुरोगामी विचार रुजवलाय त्या विचाराला पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार करतायत. जर सुनेत्रा पवार यांना ही संधी दिली तर ती खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजितदादांना दिलेली श्रद्धांजली ठरेल, असं नंदुरबारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदावर आता शिवसेना, भाजपनंतर राष्ट्रवादीनं देखील दावा केलाय. त्यामुळे राष्ट्रवादी देखील आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आली आहे. महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्याची जर रेस लावलीच असेल, म्हणजे सध्या तरी आपण बोलतोय की सगळीकडे बोल घेवडे वक्तव्य सर्व बाजूनी येत आहे. मात्र जर अशी चर्चा सुरूच असेल तर अशा चर्चेमध्ये राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला देखील असं वाटतं की स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मनोभावनेचा एक उद्रेक त्या ठिकाणी दिसून आला. आदरणीय दादांनी केलेल्या कामांचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेला त्यावेळेस दादांच्या उणीव भासायला लागली आणि त्याच्यामुळं दादांनी जो काही पुरोगामी आणि अग्रगणी महाराष्ट्राचा विचार ह्या महाराष्ट्राला दिला,
त्याचं जर खऱ्या अर्थाने त्याचा वारसदार कोणी असेल तर आमच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार आहेत. आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की या महाराष्ट्राची एक पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनींनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. अर्थात हा निर्णय महायुतीचा असणार आहे आणि महायुतीने यापूर्वी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती. भाजपचं देखील एक आता मुख्यमंत्री पद त्यांनी पण घेतलेलं आहे. तर एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीला देखील त्यांनी ही संधी द्यावी अशी देखील ज्येष्ठ जे नेतृत्व आहे महायुतीचं त्यांच्याकडे मी करेन. आणि आम्हाला राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला निश्चित वाटेल की जर आदरणीय सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी त्यांनी संधी दिली तर कुठे ना कुठेतरी स्वर्गीय अजितदादांना ती श्रद्धांजली राहील. फडणवीस सध्या केंद्रात जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्यांना केंद्रात अर्थमंत्री पद देखील दिलं जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे. तर फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याची देखील चर्चा सुरू आहे. जर फडणवीस केंद्रात गेले तर राज्यात भाजपची पकड कमकुवत होऊ नये म्हणून भाजप मुख्यमंत्री पद आपल्याकडेच ठेवेल. त्यामुळे भाजपमधून एका मर्जीतील नेत्यालाच मुख्यमंत्री बनवलं जाईल अशी चर्चा आहे. तर एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत खासदार फोडून भाजपची ताकद वाढवल्यानं त्यांना बक्षीस मिळेल असं म्हटलं जात आहे. भाजप लवकरच संसदेत डिलिमिटेशन बिल पुन्हा मांडणार आहे. त्यामुळे अमित शहा शिंदेंना मुख्यमंत्री पद देऊ शकतात अशी चर्चा आहे. तर आता राष्ट्रवादीने देखील मुख्यमंत्री पदाचा मुद्दा छेडल्यानं आता तीनही पक्ष मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये पाहायला मिळू शकतात. अजितदादांची इच्छा मुख्यमंत्री होण्याची होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करा अशा मागणी करू शकतात. तुम्हाला काय वाटतं, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल? तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण असेल? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.